शिपाई या पदाची तुम्ही जर लेखी परीक्षा दिली असेल तर फक्त 2 मे पर्यंतच तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्क्स वाढवून घेता येतील, अन्यथा तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवून घेता येणार नाही। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत IMP आणि अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर या ठिकाणी पाहूया, जी स्क्रीनिंग टेस्ट 26 एप्रिल 2026 ला झालेली होती, त्या सर्व कॅन्डिडेट्ससाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ही नोटीस तुमच्या फायद्यासाठी आहे। तर नेमकी नोटीस काय आहे आपण या ठिकाणी पाहूया। तुम्हाला माहिती आहे तुमची जी एग्जाम आहे ती 2 शिफ्टमध्ये झालेली होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सेटमध्ये झालेली होती, A B C आणि D। त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाचे सेट आणि प्रत्येकाची बॅच ही काय आहे वेगवेगळी असणार आहे। तर आता या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं पहा, जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तुम्हाला जर डाऊटफुल काही क्वेश्चन वाटत असतील, एक्झाम्पल समजा तुमची जी OMR शीट आहे त्यावर तुम्ही करेक्ट आन्सर केलेला आहे, जे आन्सर करेक्टच आहे ऑलरेडी, पण आन्सर की मध्ये त्यांनी तो आन्सर चुकीचा दिलेला असेल तर मात्र अशा वेळेस तुम्हाला 100% ऑब्जेक्शन घेता येणार आहे। त्यासाठी ही महत्त्वाची नोटीस देण्यात आलेली आहे। आता ऑब्जेक्शन घेत असताना कशा पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तो असं म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला एक या ठिकाणी मी हायलाइट्स केलेले ईमेल ID दिसत आहे। सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, ही ईमेल ID तुम्हाला तुमच्या मेलमध्ये काय करायचं, तुम्हाला त्या ठिकाणी कंपोज मेल करत असताना ही मेल ID तुम्हाला टाकायची आहे आणि जे जे प्रश्न तुम्हाला डाऊटफुल वाटत आहे त्याचं प्रूफ तुम्हाला काय करायचं, अगोदर शोधायचं। प्रूफ कसं शोधणार, एखाद्या पुस्तकाचं ज्या पुस्तकामध्ये तो उत्तर आहे, आता सरळ सेवा असल्यामुळे ॲज इट इज तुम्हाला उत्तर प्रूफ सहित त्या ठिकाणी पुस्तकामध्ये काही ठिकाणी सापडतील, तर ते तुम्हाला प्रूफ काय करायचं, शोधायचं आहे, त्याचे फोटो काढायचे आहे, त्याच्यानंतर त्याची एक तुम्हाला PDF तयार करायची आहे आणि तुमची जी आन्सर की आहे OMR शीट आणि बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर टाकलेली आहे ती आन्सर की, त्याला दोन्ही प्रश्नाला हायलाइट्स तुम्हाला करायचं आहे। जे जे प्रश्न तुमचे डाऊटफुल आहेत, ज्या ज्या प्रश्नावर तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी घेणार आहेत, ते तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित करून PDF काय करायचं आहे, PDF तुम्हाला मर्ज करायची आहे। PDF मर्ज करून तुम्हाला ह्या मेल ID वर तुमचं ऑब्जेक्शन तुम्हाला पाठवायचं आहे आणि हा ऑब्जेक्शन पाठवण्यासाठी फक्त तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे 2 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन पाठवता येणार आहे। आता हे ऑब्जेक्शन पाठवल्याच्या नंतर काय होणार आहे, कदाचित तुमचे मार्क्स समजा 1-2 प्रश्नाचं जर ऑब्जेक्शन असेल तर तुमचे मार्क्स या ठिकाणी काय होऊ शकतील, वाढू शकतील। ते प्लस पॉईंट आहे, 1 मार्क वाढला तर रिझल्ट तुमचा वाढला, 1 मार्क कमी झाला तर रिझल्ट कदाचित घटू शकते किंवा कमी होऊ शकते। त्याच्यामुळं जर तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल तर ऑब्जेक्शन काय, ही संपूर्ण प्रोसेस ऑब्जेक्शनची असणार आहे। आता ही जी नोटीस आहे ती नोटीस एक तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेटेल किंवा जर तुम्ही आपलं इंडियन डेव्ह जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही नोटीस सहज तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। आता राहिला प्रश्न, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असताना लिपिक या पदाची तयारी करत असाल आणि मित्रांनो तुम्हाला जर 55+ या ठिकाणी गुण मिळालेले असतील तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो। आपण खास तुमच्यासाठी एक स्पेशल टायपिंग मार्गदर्शन वेबिनार लाईव्ह आपण ठेवलेला आहे। हे वेबिनार आहे 10 मेला, जागा अत्यंत कमी आहे, फक्त 100 सीट अवेलेबल असणार आहेत। या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा, जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिट्स काय मिळणार आहे, सर्वात महत्त्वाचं बेनिफिट्स तुमच्या जे काही 20 मार्क आहे ते 20 मार्क पैकी 20 मार्क आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे आहेत, कोणत्या चुका आहेत जे आपल्या चुका एक्झाम हॉलमध्ये होणार नाहीत ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच तुम्ही जर हा वेबिनार जॉईन केला तर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टच्या स्पेशल जे काय पॅसेज तयार केले ते पॅसेज देखील तुम्हाला फ्रीमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत। तर जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत चला।